जुळली गाठ गया मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की दामिनी धैर्यला बोलते, धैर्य, आजपासून तुझा मुजुमदारांशी संबंध तुटला. त्यावर लगेच धैर्य बोलतो, 1 मिनिट, मुजुमदारांचं नाव मी माझ्यासमोर लावायचं की नाही लावायचं हा माझा प्रश्न आहे आणि मला हे नाव माझ्या लायकीचं तर अजिबात वाटत नाही आहे आणि म्हणून सांगतोय, आजपासून मीच हे सगळं तोडतोय. तितक्यात सावी बोलते, आणि जिथे धैर्य असणार तिथे ती सावी असणार. आणि चला धैर्य असं म्हणून दोघेजण निघत असतात. कारण या सगळ्यानंतर सावी आणि धैर्याने मुजुमदारांशी नातं तोडलेलं असतं. कारण तिला माहिती असतं की हे किती पापिष्ट लोक आहे आणि यामध्ये केवळ 1 नाही 2 नाही तर पूर्ण मुजुमदारांचं कुटुंब असतं, फक्त धैर्य सोडून. आता या सगळ्यामध्ये तिथे सावी तर इकडे खुश असते, कारण तिच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी धैर्य मदत करणार असतो. पण तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की काय झालं आणि काय नाही. सावी जी असते ना, ती या सगळ्यामध्ये बोलते, धैर्य प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. त्यावर लगेच धैर्य बोलतो, ते काही नाही सावी, तू जा आणि आईची माफी माग. त्यावर ती बोलते, मी माफी मागणार नाही. आता असं म्हणून ती लगेच जाते आणि नीता आणि अवंतीला बोलते, सॉरी वहिनी, तुम्ही माझ्यासाठी खूप काही काही केलं आहे, पण तुम्हाला कालपासून खूप टॉर्चर सहन करावं लागतंय आणि हे मला नेमकंच माहिती आहे. त्यावर आता ते तिथे दोघी बोलतात, हे बघ सावी, तू असं करू नकोस. तितक्यात लगेच तिथे आता दामिनी बोलते, बघितलंच धैर्य, हिला अजूनही माझ्यावर विश्वास नाहीये, तिला वाटतं की मीच अपराधी आहे. तितक्यात ती बोलते, अपराधीलाच अपराधी म्हणतात ना मॅडम, आणि तसंही माझ्याकडे तुमच्या विरुद्ध अजूनही पुरावा आहे. तुम्हाला काय वाटलं होतं, एक पुरावा म्हणजे मी संपलं? मला माहिती होतं. आणि असं म्हणून ती आता परागला आवाज देते. परागला जेव्हा आवाज देते ना, तेव्हा मात्र त्याच्यासोबत ती एक बाई असते. तर ती बाई मात्र दामिनीला ओळखते. त्यावर दामिनी बोलते, ही काय करते इथे, आणि हा नाना कुठं खपलाय जाऊन, ह्याला कळत नाही का पुरावे अजून समोर यायचे आणि कधी काही होऊ शकतं. त्यावर लगेच ती धैर्य बोलतो, ही तर ती बाई आहे ना. त्यावर लगेच ती बोलते, होय मी तीच बाई आहे. पण तितक्यातच ती दामिनीकडे पाहत असते, तिला सांगू की नाही तेच वाटत नसतं. त्यावर लगेच सावी बोलते, हीच बाई आहे ती, आणि जिने सांगितले किंवा ज्या माणसाने सांगितलं की मी ॲक्सिडेंट केला आहे ना, हीच ती बाई आहे. त्यावर ती त्या बाईला बोलते, माहिती असतं तिला की पलटू शकते. तितक्यात ती बोलते, हे बघ, जर तू खरं नाही ना सांगितलं तर तू खोटी तक्रार दिली आणि खोटं नाव लावले म्हणून तुझ्या विरुद्ध कोर्टात केस लावेल, आणि इतकंच नाही, तुला सडक बसावं लागेल जेलमध्ये. जे खरं आहे ना ते सगळं सांग. आता असं म्हटल्यानंतर ती लगेच बोलते, होय होय सांगते सगळं. आता असं म्हणून ती बोलते, धैर्य साहेब, खरं सांगायचं झालंय ना तर माझ्या नवऱ्याने तुमच्या सासऱ्यांचा खून किंवा अपघातच केला नाही, आणि बिचारा तो तर बाहेरगावी असतो आणि इथे कधीच नसतो. तिथे फक्त खोटं बोलायला लावलेलं होतं, कारण या सगळ्यामध्ये मला डांबून ठेवण्यात आलेलं होतं आणि म्हणून मग माझ्या नवऱ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता, म्हणून सगळं त्याने आपल्या अंगावर घेतलं. आता असं म्हटल्यानंतर लगेच दामिनी बोलते, हे सगळं खोटं आहे. तितक्यात लगेचच ती बोलते, नाही हेच खरं आहे आणि नानांनी आम्हाला डांबून ठेवलं होतं. त्यावर लगेच तिथे आता दामिनीकडे धैर्य बघत असतो. दामिनी बोलते, अरे तू ऐकलं नाहीस का धैर्य, तिने काय म्हटलंय की मला नानाने डांबून ठेवलंय, बरोबर आहे, म्हणजेच माझं म्हणजे काहीच रोल नाही आहे ना, आणि तुला तरी नाही कळतंय का? आता असं म्हटल्यानंतर लगेच तिथे आता सावी येत बोलते, वा, म्हणजे तुम्हाला अजूनही वाटतं? तितक्यातच आता या सगळ्यामध्ये मागून एक आवाज येतो आणि तो असतो सुधाकर काकांचा. सुधाकर काका बोलतात, मग मला डांबून ठेवण्यामागचं काय कारण होतं? आता मात्र दामिनीची चांगलीच घाबरते. ती मात्र मनातल्या मनात नानांना शिवा घालते. कधी एक तर नाना येत आहेत ना हेच तिला कळत नसतं. त्यावर आता या सगळ्यामध्ये लगेच धैर्य हा सुधाकर काकांकडे बघतो आणि बोलतो, काका तुमची अवस्था आणि तुम्ही कुठे होता आत्तापर्यंत? त्यावर लगेच सुधाकर काका बोलतात, मला सुद्धा डांबून ठेवण्यात आलेलं होतं, सगळं सत्य बाहेर येऊ नये म्हणून, आणि तेही या दामिनी मुजुमदारने. आता असं म्हटल्यानंतर लगेच इथे धैर्य बोलतो, आई हे सगळं काय चाललंय? आतापर्यंत तू म्हणत होतीस की नाण्याने हे केलंय, पण आता तर तुझं नाव समोर येत आहे ना. त्यावर दामिनी बोलते, अरे धैर्य, या सगळ्यांनी मिळून मला फसवण्याचं प्लॅनिंग केलंय, बाकी काहीच नाही, आणि त्यांच्याकडे काय पुरावा आहे? त्यावर सुधाकर बोलतो, हे बघा, मला माहिती आहे की हे नेमकं काय झालं आणि काय नाही. म्हणजेच तुम्हाला आठवतंय का, मधुसूदन मरायच्या आधी त्याच हॉस्पिटलमध्ये 2-3 म्हणजे डॉक्टरकडून ऑलरेडी अपघात झाला होता किंवा मृत्यू झाला होता, आणि ते तुमच्याच इन्स्टिट्यूटमधले होते. आणि महत्त्वाचं म्हणजे दामिनी मॅडमचा धंदाच आहे की खोट्या डिग्र्या विकून देणं, आणि तेही खूप पैसे घेऊन. आता असं म्हटल्यानंतर धैर्यला नेमका धक्काच बसतो. तितक्यात तो बोलतो, मधुसूदनला हे सगळं माहिती होतं आणि म्हणून त्याने खूप वर्षाआधी या सगळ्या विरुद्धचे पुरावे जमा केले, पण मधातच तो कुठेतरी गायब झाला आणि कुठं गेला हे काहीच कळत नव्हतं. मग तो परत खूप साऱ्या वर्षानंतर आला आणि त्याने विचार केला होता, काहीही झालं ना तरी हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं, आणि त्याने तुम्हाला भेटवण्यासाठी पण बोलवलं होतं.
मग नंतर खूप मोठा अपघात झाला आणि मधुसूदनला या दामिनी मुजुमदारनेच मारून टाकलं होतं. त्यावर लगेच इथे आता धैर्य बोलतो, होय हे तर खरं आहे. म्हणजे पप्पांनी आम्हाला बोलवलं होतं भेटायला, पण तेव्हा मी जाऊ शकलो नाही. त्यावर तो बोलतो, इतकंच नाही, याच्यामागे अजून एक रहस्य आहे. ते म्हणजे तर इथे म्हणजे मधुसूदन याला सगळं माहिती होतं, पण दामिनीने त्याला कधी समोर जाऊच दिलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तिला असंच वाटायचं की सत्य हे कोणासमोर येऊच नाही. तितक्यात लगेच या सगळ्यामध्ये सुधाकर बोलतो, वारे वा, म्हणजे अजूनही ही बाई कबूल करतच नाहीये. एक सांगू का, मला माहिती होतं की या बाईला कसं आपल्या लपेट्यात घ्यायचं आहे आणि म्हणून मी मध्यकाळी हिला म्हटलं होतं की माझ्याकडे सगळे पुरावे आहे आणि मी माझ्या शब्दांमध्ये हिला अटकवलं होतं. ती त्या पुराव्यांना मानली सुद्धा आणि त्या पुराव्यांसाठी तिथपर्यंत आली सुद्धा. त्याने आपले सगळे गुन्हे कबूल सुद्धा केले होते. पण जेव्हा त्यावेळी ते मी त्यांना देणार ना पोलिसांना, तेव्हाच हिने मात्र चान्स मारला आणि ती पुरावे घेऊन पळाली. पण माझ्या पुरावे जे आहेत ना, म्हणजे तिची कबुली वगैरे सगळे माझ्या फोनमध्ये जमा आहे आणि मला माहिती होतं की ही असं काहीतरी करेल आणि म्हणून मी एक साईड म्हणून ठेवलं होतं. त्यावर लगेच त्या सगळ्यामध्ये म्हणजे मधुसूदनच्या विचारात तो बोलतो, आणि म्हणून आम्हा दोघांना हेच वाटायचं की सगळ्यांच्या समोर या बाईचं सत्य यायला हवं. ही दामिनी किती पापिष्ट आहे हे सगळं यायलाच हवं आणि म्हणून आम्ही त्याचाच प्रयत्न करत होतो. पण हिने मधुसूदनचा खून केला आणि तो मधातच चालला गेला. आता या सगळ्यानंतर मीच तिच्या मागे होतो, कारण मला काहीही करून या बाईचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं होतं. पण ही बाई त्या सगळ्यांना ऐकतच नव्हती. तितक्यात लगेच दामिनी बोलते, हे बघ धैर्य सगळे खोटं बोलते, ती हसत असते आणि वेड्यासारखी बोलते. यांच्याकडे काहीच पुरावा नाही आहे ना, हा म्हणतोय ना फोन आहे याच्याकडे, मग कुठे आहे फोन त्याला विचार. कारण तिला आठवतंय की जेव्हा मधुसूदन म्हणजे या सगळ्यामध्ये त्याचं सुधाकरचं गायब वगैरे करणं चालू होतं ना, तेव्हाच त्याचा जो फोन सुधाकरचा फोन सापडलेला आणि पोलिसांनी तो घेतलेला. त्यावर लगेच आता या सगळ्यामध्ये सुधाकर बोलतो, तो फोन जेव्हा मला इथून त्यांनी डांबून ठेवलं ना, तेव्हापासून माझ्याकडे नाही आहे. त्यावर लगेच धैर्य बोलतो, एक मिनिट, आणि असं म्हणून आतमध्ये जातो. एक फोन घेऊन बाहेर येतो आणि बोलतो, हाच आहे का फोन सुधाकर काका तुमचा फोन? त्यावर लगेच तो बोलतो, होय हाच आहे. सगळेजण त्याच्याकडे जात असतात. त्यावर सुधाकर बोलतो की या फोनमध्ये सगळं आहे आणि तुम्ही बघू शकता. त्यावर दामिनी बोलते, त्या पोलीस इन्स्पेक्टरला सांगितलं होतं की सगळं डिलीट कर. सगळं डिलीट केलं असेल म्हणजे झालं, नाहीतर खूप मोठी आफत येईल. आता असं म्हटल्यानंतर लगेच इथे धैर्य बोलतो, काळजी करू नका, मी सगळं बघतो याच्यात. तितक्यातच दामिनी बोलते, हे बघ, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? तू या सगळ्यांचा विश्वास म्हणजे या सगळ्यांवर विश्वास ठेवतो आणि माझ्यावर विश्वास दाखवत नाही आहे, म्हणजे मी काय म्हणायचं? आणि तितक्यातच धैर्य बोलतो, आई तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, मग माझा पण आहे. मला पाहू दे ना, जर काही नसेल म्हणजे विश्वास असेल पक्का आपला, तर काहीच नाही भेटणार याच्यामध्ये, आणि तू कशाला इतकी हायपर होतेस? आता असं म्हटल्यानंतर दामिनीकडे काही दुसरा पर्यायच नसतो आणि दामिनीचं सत्य सगळं त्याच्यासमोर आलेलं असतं. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटला कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.